नरे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागलाय. माळाजीनगर चौक ते नवले हॉस्पिटल रस्ता फक्त दुचाकी वाहनांसाठी खुला करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे आणि स्थानिक नागरिकांनी केली होती. ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत बुधवारी रात्रीच सिमेंट बोल्डर बसवून रस्ता दुरुस्तीसाठी खुला केला. गुरुवारी सकाळी मोरे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. यावेळी शिक्षण सम्राट डॉक्टर सुधाकरराव जाधवर, युवा उद्योजक स्वप्नील कुटे, ग्रीनलँड सोसायटीचे सदस्य यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. निर्णयाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केलं. या उपक्रमाला हरीश वैद्य, लतीफ शेख, सुशील भागवत, प्रशिक दारुंडे, सुनील पढेर, राजेश बोबडे, नितेश यादव, कमलेश हसनवळ, सुनील बर्गे, बाबासाहेब जगताप, प्रकाश पाटील, दिलीप मनकुमारे, सजित नोटे, सचिन तापरे, अजित हिरमसे, भूपेश शुक्ला आदी नागरिकांनी सक्रिय साथ दिली. ठिकाणी नरे भागात कुठलीही समस्या असेल तर भूपेंद्र भाऊ मोरे यांचा प्रत्येक गोष्टीला पुढाकार असतो. कुठलीही कामे असेल, ड्रेनेजची असेल, लाईटची असेल, रस्त्याची असेल, पाण्याची असेल, काही असेल तरी ते आपल्याला पूर्णपणे नऱ्यामध्ये पूर्ण सहकार्य करत असतात. या ठिकाणी जे बॅरिगेट पहिले लावले होते त्या ठिकाणी लोकांनी बॅरिगेट तोडून हे केलं. कारण का तर एक दिवशी ॲम्ब्युलन्स इथून गेली होती, रस्ता इथं फुल ट्रॅफिक जाम झाली होती, ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट दगावला गेला अक्षरशः. त्यामुळे भूपेंद्र भाऊंना आम्ही हे कानाव घातलं आणि भाऊंना सांगितलं की भाऊ या ठिकाणी अशा अशा ट्रॅफिकची समस्या इथं होत आहे, तर आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. तर भाऊंनी लगेच अधिकाऱ्यांना जाऊन मोठमोठ्या भेटीगाठी घेऊन त्यांचं निवेदन आणून भाऊंनी सातत्याने हे काम एकदम व्यवस्थितपणे पूर्ण केलं आणि त्याच्याबद्दल आम्ही भाऊंचे खूप खूप आभार मानतो. मी नरत राहत होतो आपण 15 वर्ष. हा जो पॅच आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय, या पॅचसाठी आम्ही बरीच वर्ष काम करत होतो, मेहनत करत होतो भूपेंद्रांच्या मार्गदर्शनाखाली. आणि काय झालं, मागच्या महिन्याभरापूर्वी आम्ही ते बसवलंय. पण त्यानंतर इथली खोडसाळ मंडळी, जी रिक्षावाली म्हणा, ओमनीवाली म्हणा, जी काय आहे लोकल मंडळी म्हणा कुठे तरी, त्यांनी खोडसाळपणे ते काढून टाकलं. पण गेली महिनाभर जेव्हा आम्ही लावलं होतं त्यावेळेला अगदी ट्रॅफिक निवांत सगळं सुटलं होतं. संध्याकाळचा जाम सगळं निघाला होता. पण ते खोडसाळ मंडळीने काढल्यामुळे परत पुन्हा गेले 8 दिवस झाले तेच सुरू झालं. रोज संध्याकाळी 3 ते 4 तास ट्रॅफिक जाम होते. सर्वसामान्य माणूस यात भरला जातो. हे असं होऊ नये म्हणून आंदोलन ठेवलं होतं. पण आंदोलनापूर्वी यश मिळालं आहे आणि त्या ठिकाणी ते पंक्चर बंद झालेलं आहे. दुसरा विषय आहे हायवे जाम. हायवेचा पंक्चर जो आहे तो पंक्चर आपल्याला बंद करायचा आहे. कारण त्या हायवेवरनं शनिवार आणि रविवार, दर शनिवार रविवार नागरिकांना जर आत यायचे असेल तर 3 ते 4 तास, नवलेपासून गावात येण्यासाठी 2 तास लागतात. म्हणजे 3 ते 4 तास ट्रॅफिकमध्ये अडकणं हे कितपत योग्य आहे. त्यासाठी आपण तो पंक्चर बंद करायच्या मागे लागलेलो आहे. नरे विभागामध्ये ट्रॅफिकचे अत्यंत ज्वलंत असे प्रश्न आहेत. अतिक्रमणाचे प्रश्न आहेत. त्याच्यापैकी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की नवले हॉस्पिटलकडून येणारं पब्लिक आणि इकडचं पब्लिक याच्यामुळं हा रस्ता नेहमी 2-3 तास संध्याकाळी जाम होतो, दुपारी जाम होतो. आणि म्हणून हे जे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या आधी त्याला जे यश मिळालेलं आहे त्याला आमच्या जाधवर संकुलातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर असं एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या प्रतिनिधींना म्हणा किंवा आम्हाला म्हणा, असं आंदोलन करण्याची गरज काय? प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्वतःच्या जबाबदारीचं भान नाही का? जर हीच परिस्थिती त्यांच्या घराच्या जवळपास असेल तर ते काय करतात? ते काहीतरी आक्षेप घेऊन, ॲक्शन घेऊन कार्यवाही करतात. मग आमच्या नरे ग्रामवासियांसाठी हा दुजा भाऊ का? आम्हाला वारंवार आंदोलनाची भाषा का करावी लागते किंवा आंदोलनं का करावी लागतात? तर अजूनही प्रशासनाला विनंती आहे, परिस्थिती चिघळण्यापर्यंत जाऊ देऊ नका. खूप मोठ्या अडचणीत याल. आम्हाला आमच्या सुविधा व्यवस्थित करून द्या आणि आमची वाहतुकीची समस्या दूर करा ही विनंती. या संपूर्ण नरे भागामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न फार मोठा आहे. इथं गांभीर्याने कुठलंही प्रशासन कुठलीच बाब घेत नाही. इथं पाण्याच्या समस्या आहेत, इथं वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत, रस्त्यावरच्या खड्डे समस्या आहेत, कचऱ्याचे विषय आहेत, भटक्या कुत्र्यांचे विषय आहेत, सगळ्याच समस्या आहेत इथे. गेली अनेक वर्षापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये सम्मिलित झालोय, तरी इथल्या असणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येते. हे आंदोलन फक्त आम्ही जाहीर केलं कारण यापूर्वीच्या आंदोलनाची पद्धत इथं असणाऱ्या प्रशासनाला आणि पोलिसांना माहिती आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाला यश प्राप्त झालं हे नक्की, कारण ते डोळ्यांनी आता दिसतंय. हे आंदोलन आम्ही का करत होतो की एक ठराविक रस्ता की ज्या रस्त्यामुळे संपूर्ण भागाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय, तो रस्ता दुचाकीसाठी आपण करावा. याबाबत इथं असणाऱ्या स्थानिक लोकांशी, इथं असणाऱ्या संस्था चालकांशी, इथं असणाऱ्या हॉस्पिटल डायरेक्टर किंवा डीनची आणि रहिवाशांची एकत्र अशी एक बैठक यापूर्वी केली होती.
आपण त्याच्यामध्ये असं ठरवलं होतं की काही दिवसासाठी आपण हा प्रयोग करून पाहू. जर तो व्यवस्थितरित्या जर चालू झाला तर त्या गोष्टीला आपण कायमस्वरूपी मूर्तरूप देऊ. परंतु झालं असं की इथं असणाऱ्या काही लोकांच्या, आता नावं मी कोणाची घेणार नाही, परंतु इथं असलेल्या काही समाजकंटकांच्या दृष्टीने ते पोल काढले जायचे. आम्ही पुन्हा येऊन बसवायचो, पुन्हा ते काढले जायचे. आणि नंतर असं लक्षात आलं की इथं जे पोलीस प्रशासन काम करत होतं वाहतूक विभागाचं, त्यांच्याकडनं प्रस्ताव DCP लेवलला गेलाच नव्हता, की ज्याची ती मंजुरीच आली नव्हती. ती मंजुरी आली नसल्याने माहिती अधिकाराखाली ते अर्ज निघाले होते आणि त्या माहिती घेऊन याच्यावरती कारवाई केली जात होती. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आज इथं नरेकरांना पूर्णतः मनापासून आवाहन करतोय की आता हे तुम्ही पाहताय ते बोल्डर बसलेले आहेत. हा रस्ता आता दुचाकीसाठी कायमस्वरूपी झालेला आहे. त्याची रीतसर मंजुरी आलेली आहे. महानगरपालिका आणि प्रशासन आणि पोलीस या सगळ्यांच्या वतीने मी सर्व अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य केलंय. परंतु लोकांना कळकळीचं आवाहन आहे की या गोष्टीसाठी आता कोणीही तोडफोड करायच्या भानगडीत पडू नका. कारण सरकारी मालमत्तेचं जर नुकसान केलं गेलं तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील. बऱ्याचशा जणांच्या नोकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टींना ह्या अडचणी येऊ शकतील. आणि याच गोष्टीला पुढे नेऊन मी सांगेल की इथं समोर असणारे CCTV कॅमेरे हे या गोष्टीवरती नियंत्रण ठेवणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी उघड होणार आहेत की जर कोणी अशा कुठल्या गोष्टींनी तुम्ही या चुकीच्या पद्धतीने मार्गाने ह्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तर